पण शाहू महाराज येणार असं वाटतंय. शाहू महाराज कुठले पण खासदार असू दे का काय पण असू दे, कोण विचारलं येत नाही. एकदा निवडून आले की कोण परत येत नाही. शाहू महाराज चांगलं वातावरण, चांगलं नेतृत्व आहे आणि आताच्या म्हणजे गादीला मानलेल्या लोकांनी मतदान करायला ठरवलेलं आहे आणि 1,00,000% मतदान मिळालं. आमचे कोल्हापूरचे शाहू महाराजच येणार. तर खासदारासाठी योग्य उमेदवार बनले तर राजश्री शाहू महाराज यांना आम्ही योग्य प्रचंड बहुमताने मत देऊन विजय करू व दिल्लीत नेऊ. विकासाला मतदान करणारी कोल्हापूरची जनता आहे, म्हणून विकासाला मत म्हणजे मोदीला मत आणि मोदींना मत म्हणजे संजय मंडलिकांना मत. की येणार तर फक्त मंडलिकच. जगात भारी कोल्हापुरी. नमस्कार, मी संदीप. आपण आलोय कोल्हापूरमध्ये. कोल्हापूर लोकसभा निवडणुका आहेत. 7 तारखेला मतदान होणार आहे. कोल्हापूरच्या चप्पल व्यावसायिकांना काय वाटतं, त्यांचे काय प्रश्न आहेत, इथले स्थानिक मुद्दे काय आहेत, हे सगळे समजून घेण्याचा प्रयत्न करूया. एक महिला व्यावसायिक आपल्या सोबत आहेत. काकू, तुमचं नाव काय? रेखा शिवाजी मोरे. काय वाटतं, आता इलेक्शन्स आहेत, सगळे तुमचे काय मुद्दे आहेत, काय प्रश्न आहेत? आता काय आहे, जे आहे ते तिने यावं निवडून. माणसांची आता हे सगळं महागाई झाली, माणसांना काय परवडत नाही. ही लाईट बिलं वाढल्या, दुकानची भाडी वाढल्या, माणसांना काय म्हणजे सरकारकडनं काय मिळत नाही. हेच की इलेक्शन पुरती तेवढे हे करतात, इलेक्शन नंतर येत नाहीत, येतच नाहीत. खासदार एकदा निवडून गेला की परत तुमचे मुद्दे काय, तुमचे प्रश्न विचारायला कधीच येत नाहीतच येत. स्थानिक पाणी प्रश्न काय आहे का सध्या? पाणी बिणी हाय सोडा इकडं, काय पाण्यात काय. तुमचा व्यवसाय कसा चालू आहे? हाय, व्यवस्थित चालू आहे. फक्त कसं आहे, भाड्याचं दुकान आहे, आपले लाईट बिल ते जास्त येते. हे काय म्हणजे जास्त असं परवडायचं हे नाही. निवडणुकीचं वातावरण कसं आहे कोल्हापुरात सध्या तुमचं? चांगलं आहे, चांगलं आहे. म्हणजे शाहू महाराज आहेत, संजय मंडलिक आहेत, दोघं पण आहेत. आता कोण येतात ते काय माहित नाही. छत्रपती घराण्याचे असल्यामुळे शाहू महाराजांविषयी काही आदर, सहानुभूती असं काही आहे का कोल्हापूर? आता कोण शाहू महाराज येणार असं वाटतंय. शाहू महाराजच येणार. स्थानिक प्रश्न काय कायमच असते तो. कधी संजय मंडलिक खासदार होते यापूर्वी, विद्यमान खासदार. कुठले पण खासदार असू दे का काय पण असू दे, कोण विचारलं येत नाही. एकदा निवडून आले की कोण परत येत नाही. यावर्षी कोल्हापूरच्या जनतेला बदल करायचा का? कोल्हापुरातला काय आता बदल जनताच ठरवते ना, काय असं काय नाही, जनता ठरवते. बरोबर आहे. कोल्हापुरात काय पण म्हणजे वरती मोदी पाहिजे बस. अच्छा, वरती मोदी पाहिजे कोल्हापुरात. मोदींची सभा आहे उद्या, त्यांचा प्रभाव पडेल काय? 100% पडणार. वरती मोदी पाहिजे. आणि शेवटी काय, हे जे लोकसभेचे इलेक्शन आहे, पण वरती मोदी असल्याने स्थानिक प्रश्न सुटतात का? हा, वरती मोदी असल्याने स्थानिक प्रश्न सुटतात का? स्थानिक प्रश्नाचा संबंधच नाही. हे खासदारकीची इलेक्शन आहे. हे काय नगर परिषद आणि नगरसेवक निधी मिळतो ना, निधी मिळते. त्यामुळे भारताचं जे आपल्याला ही जी स्थानिक आपलं म्हणजे माझं म्हणणं काय, नगरसेवकचं इलेक्शन असू दे किंवा आमदार खासदार आमदारचं असू दे, ह्याच्यामध्ये स्थानिक प्रश्न निघतात. ह्याच्यामध्ये काय खासदारकीच्या इलेक्शन मध्ये काय निघत नाही. म्हणजे नरेंद्र मोदी लोकसभेत पाहिजे, देशात पाहिजे, त्यासाठी 100% पाहिजे. आम्हाला मोदीच पाहिजे. म्हणजे मंडलिक साहेबच येणार असं काय माझं म्हण. मी असं इकडचं राजकारण सांगू शकत नाही. आम्हाला वरती मोदी पाहिजे. स्थानिक ठिकाणी स्थानिकचा संबंधच नाही इकडं. आणखी काही आपल्याकडे व्यावसायिक आहेत, चप्पल व्यावसायिक आहेत. काय वाटतं तुम्हाला, स्थानिक सध्या निवडणुका आहेत कोल्हापूरमध्ये, कसं वातावरण आहे कोल्हापूरकडे? व्यावसायिक आहेत आपल्यासोबत. काय सांगाल तुम्ही, काय नाव आहे तुमचं? सुनील अंकारी. लोकसभेच्या निवडणुका आहेत. शाहू महाराज, संजय मंडलिक असा सामना आहे कोल्हापूरमध्ये. कसं वातावरण आहे? शाहू महाराज चांगलं वातावरण, चांगलं नेतृत्व आहे आणि आताच्या म्हणजे गादीला मानलेल्या लोकांनी मतदान करायला ठरवलेलं आहे आणि 1,00,000% मतदान मिळालं. 100%. शाहू महाराज 1,00,000ने उद्या मोदींचा सभा आहे, त्याचा फटका बसणार का? नाही, लोकांना फटका बसणार नाही. कोल्हापूरची जनता जाणून घेते की मागच्या खासदारांनी काय केलं आपल्याला. त्यांचं म्हणणं आहे की वरती मोदी पाहिजेत, इथं कोणी पण निवडून द्या. इथं आपल्या इथं कोल्हापुरामध्ये शाहू महाराज. पण शाहू महाराज निवडून आले तर मोदींना पाठिंबा नाही ना. पाठिंबा जर नसला तर कोल्हापूरचा विकास आहे, कोल्हापूरचं आज आपलं स्मार्ट सिटी आहे, ती होणं गरजेचं आहे. आपल्या इथं बरेच खासदारांनी आपलं आश्वासन दिलं, कुणी काय केलं नाही आताबद्दल. आता स्थानिक किती प्रश्न सुटतील का जर शाहू? 100% स्थानिक प्रश्न सुटणार साहेब. संजय मंडलिक आतापर्यंत खासदार होते, सध्या विद्यमान खासदार आहेत, तेव्हा काही अडचणी आल्या का? तेव्हा प्रश्न सुटले नाहीत का? नाही, बरेच प्रश्न सुटले नाही. आपल्या सिटीकडे लक्ष दिलं नाही असं माझं मत आहे. आमचे कोल्हापूरचे शाहू महाराजच येणार. म्हणजे काय येणार असं काय वाटतं तुम्हाला? म्हणजे त्यांचं तसं इथं आमचं कोल्हापूरमध्ये त्यांचं कविनगरमध्ये काम आहे भरपूर. त्यांचं काही तसं केलेलं आहे. गोरगरिबांना त्यांनी सहकार्य केलेलं आहे. काय काम केलं?
भरपूर काम केलेले आहे त्यांनी. मराठी माणूस म्हणून शाहू महाराजच पाहिजे. महाराष्ट्रीयन पद्धतीप्रमाणे मराठी माणूस शाहू महाराज. स्थानिक प्रश्न काय? नाही, त्यांनी कामं आमच्या ह्या भागातली, या मंदिराच्या शेजारची भरपूर कामं केलेली आहेत आणि आमचे ते इथे चांगले कोल्हापूरचे शाहू महाराज आहेत, त्यामुळे आम्ही त्यांना सहकार्य करणार आहे. नरेंद्र मोदींची उद्या सभा आहे, संजय मंडलिकांसाठी त्याचा प्रभाव आहे? नाही, आम्ही फक्त ह्यांच्याकडेच आहे. मराठी माणूस म्हणून मराठी शाहू महाराजच. कसं राजकारण आहे? स्थानिक राजकारण नाही, तो भरपूर आहे. आता त्यांचं संजय मंडलिकचं बी आहे आणि यांचं बी आहे, पण आमचं जास्त इथं आता सगळ्यात जास्त हे कोण आता शाहू महाराजांचं आहे. बदल करायचा आहे कोल्हापूरकरांना. हा, कोल्हापूरकरांना ह्या टायमाला तर बदल 100% करायचं आहे. तर खासदारासाठी योग्य उमेदवार बनले तर राजश्री शाहू महाराज यांना आम्ही योग्य प्रचंड बहुमताने मत देऊन विजय करू व दिल्लीत नेऊ, ही आमची नम्र विनंती. संजय मंडलिक आता पण विद्यमान खासदार आहेत, पण सध्याचे आम्हाला खासदार म्हणून राजश्री शाहू महाराजच आमचे वाटतात. कोल्हापूर शहराचं, कोल्हापूर जिल्ह्याचं जर म्हणायचं झालं तर कोल्हापूर जिल्हा हा आपल्या सदाशिवराव मंडलिकांच्या विचारांच्या वरती चालणारा आपला कोल्हापूर जिल्हा आहे. आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जी लोक काम करतात त्यांना अगदी माहिती आहे की ज्यांचं अगदी तळागाळापर्यंत लोक पोहोचलेत त्यांना ती लोक मतदान करतात. विकासाला मतदान करणारी कोल्हापूरची जनता आहे. म्हणून विकासाला मत म्हणजे मोदीला मत आणि मोदींना मत म्हणजे संजय मंडलिकांना मत, असं लोकांचं कोल्हापूरच्या जनतेचं ठरलेलं आहे आता. आणि लोकांनी मनावरती घेतलंय की येणार तर फक्त मंडलिकच. शाहू महाराजांविषयी काय सांगाल? जसं आम्ही कोल्हापुरात फिरलो तर लोकांचं असं म्हणणं आहे की स्थानिक जनता ठरवणार की कोणाला निवडून द्यायचं. स्थानिकची जनता ज्या त्या ठिकाणी ठरवेल, पण लोकांचा विकास पण पाहिजे. आणि कोल्हापूरचा विकास जो मागच्या 60 वर्षात होऊ शकला नाही, तो या 10 वर्षात कोल्हापूरचा विकास होण्यासाठी भाजप, शिवसेना, शिंदे गट यांनी खूप मोठं योगदान या कोल्हापूर जिल्ह्यासाठी दिलंय. त्यासाठीच कोल्हापूरची जनता पुढच्या 5 वर्षासाठी परत एकदा संजयदादा मंडलिकांनाच निवडेल. शिवसेनेचे 2 गट झालेत, आता मुश्रीफांचा पाठिंबा, याचा काय प्रभाव जाणवणार आहे? कागल तालुक्यामध्ये मुश्रीफ गट असू देत, राजे गट असू देत, राष्ट्रवादी असू देत, भाजप असू देत, शिंदे गट, शिवसेना असू देत, हे तिन्ही एकत्रित मिळून काम करतायत. हे 3 दल आहेत. हे शिवाचं त्रिशूल तयार झालंय आणि हे त्रिशूल येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला विकास करताना दिसेल. यासाठीच हे त्रिशूल तयार झालंय. बघा, आमची आता किती 40-50 वर्ष झाले, अजून एक घर नावावर नाही. नुसते तो करतो माझ्यावर, कुठलं काय करतो. हे सगळ्या प्रतिक्रिया आपल्याला दिसत आहे. शाहू महाराज विरुद्ध संजय मंडलिक असा सामना कोल्हापूरमध्ये होणार आहे. निवडणुकीनंतरच निकाल समजेल. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमचं ई-सकाळला फॉलो करा आणि आमचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.